तर तुम्ही कोणाचा विचार घेता का? म्हणजे कोणती गोष्ट करण्या अगोदर म्हणजे एखाद्याला विचारता का की ही गोष्ट केलेली चांगली आहे का नाही? तर आज मी या गोष्टीवरतीच बोलणार आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. तर 1-2 दिवसापूर्वी एक झालेली गोष्ट म्हणजे मी शेअर करतो तुम्हाला. तर माझ्या एका मित्रानं शेतीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली नवीन. तर त्यानं कोणालाही न विचारता इन्व्हेस्टमेंट केली. कारण पैसा आहे म्हटल्यानंतर सगळं होऊ शकतं. त्या म्हणजे भ्रमात राहिलेला तो. तर इन्व्हेस्टमेंट केली, चुकीच्या ठिकाणी डोकं लावलं. तर माझं म्हणणं काय आहे की तुमच्यापेक्षा जास्त अनुभव घेतलेल्या व्यक्तीकडून तुम्ही विचारपूस करा. त्यांचा अनुभव तुम्ही घ्या. ते म्हणजे एखाद्याला विचारणं म्हणजे कमीपणा नाही. एखाद्याकडून अनुभव त्यानं अनुभव घेतला म्हणजे आपण त्याच्याकडून माहिती घेणं म्हणजे आपल्या फायद्याची गोष्ट आहे ती. आपला कमीपणा नाही तो. त्यांना विचारलं म्हणजे म्हणजे आपल्याला कमीपणा येतोय असं नाही. आपल्याला गरज आहे त्या गोष्टीची. उद्या आपल्याला पण विचारणारे येणार आहेत, एवढं लक्षात ठेवा तुम्ही. त्यावेळेस त्यानं जर त्याच्या म्हणजे सिनियर लोकांना म्हणजे आजोबा असतील किंवा त्या क्षेत्रातील म्हणजे सक्सेस झालेली त्याच्यापेक्षा मोठी त्यांना विचारलं असतं तर आज त्याचा तोटा झाला नसता. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की कोणतीही गोष्ट करताना तुम्ही ज्यानं अनुभव घेतला आहे, ज्यानं लॉस बघितला आहे त्याच्याकडून तुम्ही अनुभव घ्या. त्यानं कुठं चुका केल्या ह्या प्रत्येक गोष्टी तुम्ही विचारा आणि मगच त्या गोष्टीमध्ये पडा. एखाद्याने घेतलेला अनुभव तुम्ही त्यांच्याकडून घेणं हे महत्त्वाचं आहे. कमीपणा नाही आहे, आपला एक फायदा आहे. कारण अनुभव विकत घेणं आणि एखाद्याकडून मिळवणं यामध्ये फरक आहे. अनुभव विकत घ्यायला खर्च होतो. त्यानं पैसा आहे म्हणून न विचारता गोष्टी केल्या तर असं कोणी करू नका. आपल्यापेक्षा वरिष्ठ लोकांना विचारा आणि मगच एखादी गोष्ट करा. ही गोष्ट फक्त शेतीसाठी नाही, प्रत्येक गोष्टीसाठी लागू होते. तर माझं सांगण्याचं एवढंच उद्दिष्ट आहे की कोणतीही गोष्ट करताना विचारपूस करा आणि मगच त्यात पडा. अशा नवीन गोष्टींसाठी फॉलो करा.